खरीप हंगाम हा उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असताना बी बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यानं हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी सरकारकडे थेट आमच्या किडन्या विकत घ्या आणि बियाणं खरेदीसाठी पैसे द्या अशी मागणी केली आहे। तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या द्वारे ही मागणी आता या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि याच अशा शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। शेतकऱ्यांची मागणी नेमकी काय आहे पाहूयात। शेतकऱ्यांना आता पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता चक्क गोरेगावच्या शेतकऱ्यांनी सरकारकडे अशी मागणी केलेली आहे की आमच्या किडन्या घ्या आणि आम्हाला बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे द्या अशी मागणी आपल्या शेतकऱ्यांनी केली आहे। आपल्यासोबत तेच शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घ्यात। मला सांगा, आपण आता सरकारकडे मागणी केलेली आहे की आमच्या किडन्या घ्या म्हणून, काय सांगाल एकंदरीत? आम्हाला खता बियाची सोय नाही, आता पेरणीची सोय नाही, त्याच्यामुळं एक तर किडनी घ्या आणि आम्हाला पैसे द्या, नाहीतर मग बँकेला कर्ज द्यायला लावा। हे सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठाले आश्वासने दिले, नुसत्या भूलथापा मारल्या, परंतु या सरकारला जर भूलथापाच मारायच्या होत्या तर निवडणुकीच्या काळामध्ये का मारल्या? तुम्ही आश्वासने दिली, ती आश्वासने आज सर्वात मोठं जर आश्वासन असेल तर कर्जमाफीचं आश्वासन आहे। जुने कर्ज भरायला पैसे नाहीत आणि म्हणून तर खत बी मागायचं घेण्यासाठी पुन्हा कर्ज मागायला चाललो। असे दुर्दैव म्हणावं लागले इथल्या शेतकऱ्यांचं। इथल्या शेतकऱ्यांना किडन्या विकायचा निर्णय घ्यावा लागला। खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून गंभीर स्वरूपाचा कधी दुष्काळ पडतोय, कधी अतिवृष्टीने इथलं हिरावल्या जातं आणि सरकारची जी मदत मिळते ही खऱ्या अर्थानं तुटपुंजी। अहो, आमच्यावर किडनी का आले की शासनानं कर्जमाफी करतो असं सांगितलं आणि कर्जमाफी करायची वेळ आली तेव्हा ते लाडक्या बहिणीच सांगायला की लाडकी बहीण हे असं आहे तसं चालू, आणि उद्योगपतीचं कर्ज माफ करायले, शेतकऱ्यावर दुर्लक्ष करायले। तर मग किडन्याच द्यायच्या। याच्या आधी आम्ही रक्तदानाचंही विचारलं होतं की रक्त घ्या आणि आमचं सगळ्या गोष्टी हे करा, कर्ज माफ करा, पण सरकार त्याच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही। सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि आता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांतून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।